प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षणाबाबतच्या विधानानं खळबळ माजलीय। ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा असल्याचा दावा त्यांनी केलाय। विधानसभेला 225 मराठा आमदार आल्यास धोक्याची घंटा असल्याचं त्यांनी म्हटलंय। पवारांना 225 मराठा आमदारांना निवडून आणायचंय। प्रकाश आंबेडकरांकडून पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा आता सवाल उपस्थित केला जातोय। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 250पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बनण्याची अपेक्षा आहे। ओबीसींचं धोक्यात आलेलं आहे, SC STचं नाही। मी मगाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये 31 मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ता आपल्याला असणारं दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे। तर प्रकाश आंबेडकरांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केलाय। निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण बिघडवलं जातंय। राज्याचं वातावरण गढूळ आणि विभक्त होतंय असं आंबेडकर म्हणाले। समाजाची मतं कशी मिळतील यावरच सर्वांचं लक्ष आहे। पक्षांकडून राज्याचा विचार केला जात नाही असं देखील वक्तव्य आता प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येते तसं वातावरण कसे बिघडेल आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं कशी मिळतील आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे। राज्याचा कोणीही विचार करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।